श्री स्वामी समर्थ मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा डोके सर्वांचं स्वागत करते। तर आज टायटलनुसार लक्षातच आला असेल तुम्हाला आजची रेसिपी। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं गॅसवर कांदा भाजण्यासाठी ठेवलेला आहे। या कांद्याचं काय करायचं, मुळाकडचा जो भाग आहे की नाही तो कापून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये माती वगैरे जाणार नाही। आणि नंतर त्या कांद्याला छान अशा उभ्या चिरा मांडून घ्यायच्या आणि कांदा भाजून घ्यायचा गॅसवर। आता आपला कांदा भाजलेला आहे। आता इथं काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काही काप घालायचे। एक कुडी मी लसणाची सोलून घेतली होती ती घातलेली आहे। आता कांदाही भाजलेला थंड झाला आहे तोही घालायचा आहे। आणि हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। आता इथं आपलं मिक्सरमध्ये हे जिन्नस बारीक वाटून झालेत। त्यानंतर आता गॅसवर मी एक कढई मांडून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, तेल घालायचं आहे कढईमध्ये। नंतर तेल छान गरम झाल्याच्या नंतर मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचे। जिरं मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं की नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचे आणि ते छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे। आता इथं काय झालं, फोडणी जास्त म्हणजे परतली गेलेली आहे, ते जुळू नये म्हणून मी त्यामध्ये पाणी घातले आणि हे छान असं मिक्स करून घेतले। आता त्यामध्ये काय करायचं, काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये काळा मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद पावडर मी घातलेली आहे। काळा मसाला हा घरगुती काळा मसाला घातलेला आहे बरं का। आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे की नाही भाजीला तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे। आता मी इथं 2 जणांसाठी ही भाजी बनवलेली आहे। तर आता ह्या भाजीला छान इथं तरीला काय झालेलं आहे, ग्रेव्हीला उकळी फुटलेली आहे। आता उकळी फुटल्याच्या नंतर यामध्ये काय करायचं, मी इथं 1 वाटी फरसाण घेतलेलं आहे, ते फरसाण घालायचे आणि उकळी फुटल्याच्या नंतरच ही फरसाण घालायचे। आणि ही भाजी ज्यावेळेस आपल्याला गरम गरम सर्व करायची अशा वेळेसच करायची बरं का। अशी फरसाण त्यावेळेसच घालायचं आहे बरं का, उकळी आणून भाजीला। आणि नंतर त्यामध्ये आता काय झालं, मीठ घालायचं राहिलं होतं ते घालूयात। आता आपली इथं खानदेशी पद्धतीने फरसाणची भाजी तयार आहे। तर ही भाजी खूप छान लागते। आता इथं भाजी तयार झाली, आता वरतून आपण कोथिंबीर घालून घेऊयात शेवटी। तर अशी खानदेशी पद्धतीची फरसाणची भाजी तुम्ही पण करून पहा। आणि सोबत कांदा काकडी आहेच, आणि ही भाजी भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते बरं का। तर अशा पद्धतीची फरसाणची भाजी तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शिवाय मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती भाजी। आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। तो बाय, पुन्हा भेटू।